स्वामी विवेकानंद यांची 162वी जयंती जी आहे हिवरा आश्रम येथे मोठ्या उत्साहात 3 दिवस हा कार्यक्रम चालतो आणि आज महापंगत या ठिकाणी आहे। या महापंगतीसाठी जवळपास 151 क्विंटल गव्हाची पुरी आणि 101 क्विंटल वांग्याची भाजी जी आहे ती या ठिकाणी तयार केली जाते। आपण या ठिकाणी बघू शकता ही वांग्याची भाजी आहे। पातेले जे आहेत ते भरलेले आहेत। जवळपास 15 ते 20 पातेले या ठिकाणी तयार झालेले आहे। जवळपास 2 लाखाहून अधिक नागरिक जे आहेत ते भाविक जे आहेत ते आज हिवरा आश्रम मध्ये येत असतात आणि या ठिकाणी जे आहे या जयंतीमध्ये सहभागी झालेले असतात। आपण या ठिकाणी बघू शकताय जी पुरी आहे ती पुरी ट्रॅक्टर मध्ये या ठिकाणी टाकल्या जात आहे। स्वयंसेवकांच्या सहाय्याने हे काम या ठिकाणी केलं जातं आणि जवळपास 100हून अधिक ट्रॅक्टर जे आहेत या महापंक्तीमध्ये आपला सहभाग घेतात आणि या महापंक्तीचा जो महाप्रसाद आहे तो या ठिकाणाहून बाजूलाच असलेल्या 40 एकर परिसरामध्ये लाखो भाविकांना हा महाप्रसाद दिला जातो। संस्थेचे सचिव जे आहेत गोरे साहेब आपल्या सोबत आहेत। कसा या वेळेला भाविकांचा प्रतिसाद मिळतोय, किती लोक यावेळेस अपेक्षित आहेत, काय सांगाल? भाविकांचा प्रचंड उत्साह दरवर्षी असतो, यावर्षी जास्त प्रमाणात आहे। स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि हर्षोल्लासात या ठिकाणी संपन्न होत आहे। शेवटच्या दिवशी आजच्या जयंती दिनी 2 लाख भाविकांची महापंगत या ठिकाणी संपन्न होते। अभूतपूर्व पंगत असते। अनेक ठिकाणाहून लोक, राज्यभरातून लोक या महापंक्तीचा सोहळा पाहण्यासाठी येतात। पुरी आणि भाजीचा हा प्रसाद हे प्रतीक आहे। बसलेले लोक माझे देव आहेत, मी त्यांची पूजा करणार आहे, हा मानवता धर्माचा प्रसार आणि प्रचार संत शुकदास महाराजांनी जीवनभर केला। विवेकानंदांना अपेक्षित असलेली शिवभावे जीवसेवा केली। त्यांची ही सेवा पाहण्यासाठी आणि ही महापंगत, ही जयंती पाहण्यासाठी राज्यभरातून लोक आज या प्रसाद घेण्यासाठी इथे येत आहेत। निश्चितच तर 1965 पासून स्वामी सुखदास महाराज यांनी ही महापंगतीची सुरुवात केलेली आहे। आणखीन सर आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, आज जिल्ह्याभरातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून जे भाविक आहेत ते या ठिकाणी येतात, कसं बघताय? जात पात धर्म पंथ भेद सगळे वगळून पूजनीय महाराजांनी सुरू केलेला हा जो विवेकानंद जन्मोत्सव आहे हा संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर अशा प्रकारे मोठा आणि प्रसिद्ध आहे की इथे कोणत्याही प्रकारची बंधनं न पाळता जातीपातीची सर्व ग्रामीण भागातून लोक एकत्रित येतात। 3 दिवस महाप्रसाद तयार करतात, 3 दिवस प्रबोधनाचे कार्यक्रम असतात आणि शेवटच्या दिवशी वसुधैव कुटुंबकम, आपण सर्व एकच आहोत, ही विश्वकल्याणाची संतांची जी भावना आहे ती भावना आणि विवेकानंदांचा विचार घेत 35 एकरा शेतामध्ये 2 लाख लोकांना 80 ट्रॅक्टरमधून महाप्रसाद वाटला जातो आणि सर्व भाविक महाप्रसाद घेऊन, ज्ञान घेऊन इथून गावोगाव जातात आणि हा विवेकानंदांचा समतेचा विचार प्रत्येक गावापर्यंत पोहोचतो। ही सर्वात मोठी उपलब्धी या उत्सवाची आहे। निश्चितच तर या ठिकाणी जे आहे हा उत्सव तर दर वर्षाला या ठिकाणी साजरा केला जातो। त्याचबरोबर इथं ज्ञानदानाचं काम देखील हिवरा आश्रमच्या या परिसरात केलं जातं। तिथं हजारो नाही तर लाखो विद्यार्थी जे आहेत आपलं भविष्य या ठिकाणी घडवत आहेत। सर आहेत, सर काय सांगाल? विद्यार्थी देखील या ठिकाणी शिकतायत आणि या हा जो सोहळा आहे हा दरवर्षी होतो, कसा विद्यार्थ्यांवर त्यांचा हा परिणाम होतो आणि काय विद्यार्थ्यांना आपण यावेळेला सांगतो? पूजनीय शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली। ही स्थापना करत असताना इथं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे। ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या हेतूनं पूजनीय महाराजांनी शिक्षण संस्थांची स्थापना केली। आपल्याला चांगला माणूस घडवायचा आहे आणि तो चांगला माणूस जर घडवायचा असेल तर शिक्षणासोबत त्याला सेवेचेही धडे मिळाले पाहिजे। या हेतूनं विवेकानंद जन्मोत्सव जेव्हा या ठिकाणी साजरा होत असतो, मराठी तिथीनुसार पंचमी ते सप्तमी, तर ह्या विवेकानंद जन्मोत्सवाच्या वेळेस विद्यार्थी देखील या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात आणि समाजसेवेचे धडे या ठिकाणावरून त्यांना मिळत असतात आणि पुढे समाजात एक चांगला नागरिक या ठिकाणी घडून जात असतो, ज्याच्या हातून समाजाची सेवा करत असते। आमचे अनेक विद्यार्थी या ठिकाणावरून घडून गेलेले आहेत, या ठिकाणावरून सेवेचे धडे देऊन गेलेले आहेत आणि आज समाजात समाजसेवेचं काम ते करत आहेत। हा विवेकानंद जन्मोत्सव जो आहे अनेकांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा उत्सव आहे आणि समाजात एकोपा निर्माण होईल,
समाजात एकात्मतेची भावना निर्माण होईल या हेतूनं या ठिकाणी एवढे सगळे लोक एकत्र येत असतात. 2 लाख भाविक या ठिकाणी येऊन या महाप्रसादाचं सेवन करत असतात. मोठ्या श्रद्धेनं ते या ठिकाणी येतात आणि हा जो प्रसाद आहे या प्रसादाचं सेवन करून त्याचा जो गोडवा आहे तो वर्षभर आपल्या जिभेवर टिकून ठेवत असतात. पुढच्या वर्षी उत्सव येण्याची वाट पाहत असतात. तर अशा प्रकारे अतिशय आनंदात हा आनंद सोहळा या ठिकाणी पार पडत असतो. शिक्षणासोबतच या ठिकाणी सेवेचे धडे गिरवले जातात आणि दरवर्षी भाविक जे आहेत हा उत्सव कधी येणार यासाठी आतुरतेने या उत्सवाची वाट बघत असतात. तर यावेळेला जवळपास 2 लाखाहून अधिक भाविक जे आहेत या महापंगतीचा आस्वाद घेणार असल्याचं मत या ठिकाणी सरांनी व्यक्त केलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.